डावून गेले आधी दयानिधी संतती तेच पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काय. मग सांगा आता रीत कोणी सांगावी, जाणत्याने का नेमक्याने सांगतात का रीत? नुसती सांगतात काय, नुसती म्हणामणीची म्हणामणीची. तुम्ही ताट वाढून घेता, पाहून घेता का खाऊन घेता? तुमच्या गावाला काय रीत आहे? पाहून घ्यायचं नाही, खाऊन घ्यायचं. कधीपासून खाता? अरे काही कल्प गेले इटभरच पोट आहे. काही कल्प गेले इटभर पोट आहे. ताटात वाढून घेता, पाहून घेत नाही, खाऊन घेता. बाजारात भाजी घेऊन येता का पाहून येता? घेऊन येता का नाही? या जवानचं लग्न झालं, या जवानचं त्याची मंडळी मारायला गेली, त्यांनी तिला पाहून यावं का घरी घेऊन यावं? तुमच्याकडे काय रीत? दुर्दैव या देशात पाहून नाही यायचं, घरी घेऊन यायचं. पंढरपूरला जावा, देव पाहून यावं का घेऊन यावं? आणला नाही आणला, देव तयार आहे, देव कुठे गेलेला नाही. पंढरपूरला जो आहे तो देव ओत पुरवून भरलेला आहे. कुठे एवढी जागा रिकामी नाही, फक्त रीत कळत नाही. रीत कळली तर आता देव कुठे जरी का तुम्हाला सुद्धा पत्ता नाही. तुमच्यामध्ये जे आत्माराम आहे तो देव आहे. कैसा हृदया माझी मी राम असता सर्व सुखाचा, पण का भ्रांताशी काम? सांगा मग आता, चांगला जर विचार केला तर का कळत नाही? न कळण्याचं कारण रीत कळत नाही. रीत जर कळली तर अवघड आहे? काही अवघड नाही, इतकं सोपं आहे, भयंकर सोपं आहे. फक्त रीत कळली पाहिजे. मग रीत कधी केव्हा कळायला पाहिजे? जाणत्याने का नेणत्याने? माऊलीने सांगितलं, माझ्या निवृत्ती नाट्याने मला चाडं बनवलं आणि डोक्यावर हात ठेवला. जेव्हा बी पेरलं 6व्या अध्यायामध्ये डोक्यावर हात ठेवला, जेव्हा बी पेरलं समृद्धी झाली. आमच्या माऊलीला चाडं माहिती होतं. आणि आता दुर्दैव शेतकऱ्याच्या मुलाला चाड्याची गाठ देता येत नाही. भाऊ, चाड्याची गाठ देता येत नाही. दुर्दैव या देशाचं. चाड्याची गाठ युक्तीची का दांडगायची? युक्तीची आहे ना? सांगा मग. 50 लाखाचा बंगला बांधला, 50 लाख संपत्ती आहे. बंगल्याला दरवाजा 100 रुपयाच्या लाकडाचा आहे आणि त्या दरवाजाला कुलूप 50 रुपयाचं आहे आणि त्या कुलपामध्ये डोळे उघडा एवढाच खिळा आहे. कुलूप लागलं एवढा खिळा 50 लाखाचं संरक्षण करतो.